बियर पाजून वहिनीला झटले. हॅलो मित्रांनो, माझे नाव मनीष आहे आणि मी गडचिरोलीचा आहे. माझी उंची 5 फूट 8 इंच आहे. माझा रंग गोरा आहे आणि मला चांगला लांब आणि मोठा लंड आहे. मला वहिनी आणि आंटी मध्ये जास्त रस आहे. ही गोष्ट माझी वहिनी आणि मी केलेल्या सेक्सची आहे. माझी वहिनी दिसायला एकदम अभिनेत्री सारखी आहे. आणि तिचे नाव संजना आहे. तिचे डोळे एकदम हरिणीसारखे आहेत. एकदम मोठे मोठे आणि गुलाबी ओठ. तिचे शरीर 3'4'2'4'3'6 आहे आणि ती खूप सेक्सी दिसते आणि तिचे शरीर कोणाला पण वेड लावून टाकेल असे आहे. खरेच तिचे फिगर खूप सेक्सी आहे. ती जेव्हा चालते तेव्हा तिची मोठी मोठी गांड इतके जोराने हलते की त्यांना पाहून तर माझा लंड पाणी सोडून टाकतो. आणि वरून तिची ती एकदम सेक्सी स्माईल. आहा, एकदम खरेच जणू अंगावर वीज पाडून देईल अशी होती. माझा भाऊ जास्त करून कामानिमित्ताने घरापासून बाहेर राहत असायचा. आणि त्यामुळे मी वहिनीच्या जवळ जायचो. अजून वहिनीला एकही मूल नव्हते. त्यात वहिनी माझ्याकडून तिला काही पाहिजे ते मागून घ्यायची. एक दिवस मी आणि ती बसून रात्री टीव्ही पाहत होतो. आणि तेव्हा एका चॅनलवर एअर ब्राची जाहिरात आली. तेव्हा भाभीने एकदम मजा करून म्हणले, बघ ही चोळी ब्रा किती फिट येते आहे. मी म्हणले, हो वहिनी. मग त्या दिवसापासून ती माझ्या बरोबर एकदम मोकळी होऊन बोलू लागली होती. मग काही दिवस असेच गेले आणि मग तिचा वाढदिवस आला होता आणि तेव्हा मला माझ्या वहिनीची ती गोष्ट आठवली. मग मी माझ्या वहिनीसाठी ब्रा आणि फिट पॅक करून घेतले आणि मी ती घेऊन आलो. आणि वहिनी म्हणाली, माझ्यासाठी काय गिफ्ट घेऊन आला आहेस? मी म्हणले, वहिनी यामध्ये माझी आणि तुमच्या पसंतीची वस्तू आहे. मला घालून दाखवा ना. वहिनीने ते पाहिले आणि मग आधी तर नाही म्हणाली, पण थोड्या वेळाने मी तिला समजावले तर ती एकदम तयार झाली होती. मग ती जेव्हा ब्रा आणि फिट घालून आली तेव्हा ती एकदम स्वर्गातील अप्सरा वाटू लागली होती आणि मी तर तिला एकदम पाहतच राहिलो. आता आम्ही एकदम खूप जवळ आलो होतो. त्यानंतर काही दिवसांनी पाऊस सुरू झाला होता. त्यावर मी वहिनीला म्हणालो, वहिनी आज खूप थंड वातावरण आहे. प्लीज मला एक वेळा सेक्स करायला शिकवाल का? त्यावर ती एकदम रागावली आणि मला म्हणाली की निघून जा इथून. मग मी तिच्याकडे रागाने पाहून म्हणले, मी तर चेष्टा करीत होतो. मग काही वेळाने ती पण माझ्याबरोबर हसून बोलू लागली होती. मग मी एक बियर घेऊन आलो. मग त्यातून मी थोडी वहिनीला ती नाही नाही म्हणत असताना पण पाजली. ती कधी पण ड्रिंक करीत नव्हती आणि त्यामुळे तिला आता नशा चढू लागली होती. मग तिने मला नशेमध्ये सांगितले की तिला सेक्स करून 1 महिना झाला आहे आणि माझी इच्छा तर खूप होते, पण मी काय करू? मला काही समजत नाही आहे. एवढे ऐकून मी तिचे कपडे काढून टाकले. आता ती फक्त ब्रा आणि पेंटीमध्ये होती. मग मी तिच्या पेंटीमध्ये मी बोट घालू लागलो होतो. ज्याने ती आहा हा हा करू लागली होती. ती आज हा हा छुम ओम करीत होती. आणि ती आता खूप गरम झाली होती. मग मी तिची ब्रा काढून टाकली आणि मग मी तिचे बॉल दाबू लागलो होतो. मग तिने माझे पण सर्व कपडे काढून टाकले. आणि आता मी पण तिच्या समोर एकदम नागडा होतो. आधी तर ती माझा लंड पाहून एकदम हैराण झाली होती आणि मग ती पटकन त्याला तोंडामध्ये घेऊन चोखू लागली होती. आणि आता माझ्या लंडामधून पाणी निघू लागले आणि तिने माझे सर्व पाणी पिऊन टाकले. मग काही वेळाने मी तिला धक्का देऊन खाली पाडून त्यावर मग मी माझा लंड तिच्या शरीरावर फिरवू लागलो होतो. आणि त्यामुळे ती खूप गरम होऊ लागली होती आणि हा 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 ओ हा ही करू लागली होती. आणि ती म्हणत होती की जानू आता मला जास्त तडपावू नकोस. प्लीज माझ्या आतमध्ये टाकून दे ना आता. आहा प्लीज, मला ठोक आता. प्लीज जानू, मी किती दिवस झाले लंड आतमध्ये घेतला नाहीये. मग मी तिच्या पुच्छ व माझा लंड ठेवून ठोका मारला. पण आधी ती खूप दिवस झाले झवली नसल्याने लंड आतमध्ये गेला नाही. मग मी माझ्या लंडाला तेल लावून एक जोराने धक्का मारला. आणि माझा लंड तिच्या पुच्छमध्ये घुसला. आणि आता तिच्या पुच्छमधून रक्त येऊ लागले होते. आणि आता तिला थोडा त्रास पण होऊ लागला होता, पण ती नंतर मला चांगली साथ देऊ लागली. आणि मग काही वेळ तिला ठोकून मग मी माझे पाणी काढून टाकले. मी तर रात्री तिला खूप वेळा ठोकले. आणि मग त्यानंतर आम्हाला जेव्हा पण वेळ मिळत होता तेव्हा आम्ही एकदम मोकळेपणाने सेक्स करीत होतो. मी कधी कधी तिला घोडी बनवून ठोकत होतो. तर कधी तिची गांड पण मारत होतो. आज वहिनीला 3 मुले आहेत. आणि त्यातून एक माझा आहे.
पण ही गोष्ट फक्त मला आणि वहिनीला माहिती आहे. आणि त्यानंतर आम्हाला जेव्हा कधी वेळ मिळतो तेव्हा आम्ही सेक्स करत मजा करतो.